सर, तर दारू पिणारा माणूस हा एकटाच असतो, पण त्याच्याबरोबरच त्याची बायको, त्याची मुलं हे सुद्धा त्या गोष्टीमध्ये सफर करतात आणि त्यांचं घर मोडेल इथपर्यंत गोष्टी जातात. तर ह्या गोष्टीमध्ये एका कुटुंबाला जवळ आणण्यासाठी होमिओपॅथिक कसं मदत करू शकतं? मॅडम, खरं आहे, मी असे अनेक पेशंट बघतो जे आमच्याकडं व्यसन सोडवण्यासाठी औषधी घेतात आणि पहिली गोष्ट अप्रोच कोण करतं माहिती आहे का? ती बाई, ती स्त्री आमच्याकडे येते आणि ती म्हणते की सर, आम्हाला ट्रीटमेंट द्या. आम्हाला ट्रीटमेंट याच्यासाठी पाहिजे की दररोजचा घरामधला क्लेश, दररोजचा घरामधला वाद याच्यामुळे घराची परिस्थिती एकदम खराब झाली आहे. कारण की नवरा रोज दारू पितोय, दारू पिऊन घरी मारहाण होते, घरी शिवीगाळ होतो, त्याचा वाईट संस्कार मुलांवरती होतात आणि मुलांचा देखील अभ्यासामध्ये परिणाम होतो आणि या सगळ्यामुळे एकंदरीत संपूर्ण कुटुंबाची परिस्थिती ही ढासळायला लागते, ही खराब व्हायला लागते. मग त्याच ठिकाणी जर पटकन त्या मनुष्याला त्याचं औषध जर दिलं गेलं, त्याचं ॲडिक्शन जर सोडण्यासाठी मदत झाली, 5 ते 6 महिन्यामध्ये संपूर्ण कुटुंबाची स्थिरता येऊ शकते, मुलांचा अभ्यास चांगला होऊ शकतो, त्यांचं करिअर चांगलं होऊ शकतं, बायकोला जे अनेक आजार होणारे नवऱ्याचं टेन्शन घेऊन ते आजार तिचे कमी होऊ शकतात आणि खास करून त्या माणसाचं आयुष्य सुधरेल जो ॲडिक्टेड आहे, ज्याचा अल्कोहोल सुटेल जो ॲडिक्टेड आहे.